हॅलो फ्रेंड्स, आज आपण जे डिस्कस करणार आहोत दॅट इज अ ग्राफिकल रिप्रेझेंटेशन ऑफ प्रिसिजन. दॅट इज अ सिम्पल हार्मोनिक मोशन. यामधला जो पहिला पॉईंट आहे तो आज आपण डिस्कस करूया. दॅट इज अ पार्टिकल स्टार्ट्स फ्रॉम द मीन पोझिशन. आता जर पार्टिकल तिच्या मीन पोझिशनपासून ऑसिलेट होत असेल तर आपण त्याला ड्राफ्ट करण्यासाठी आपल्याला सर्वात आधी त्याचं डिस्प्लेसमेंट माहीत असणे महत्त्वाचं असते. तर आपल्याला म्हणजे डिस्प्लेसमेंट एच इक्वल किती असते बेटा? दॅट इज ए साइन ओमेगा. दिस इज अ डिस्प्लेसमेंट ऑफ द पार्टिकल व्हेन पार्टिकल स्टार्ट्स फ्रॉम द मीन पोझिशन. आता जर डिस्प्लेसमेंट माहीत असेल तर त्यावरून मी वेलॉसिटी काढू शकतो. तर माझं जे वेलॉसिटी काढण्याचा जो फॉर्म्युला आहे त्यासाठी मला या डिस्प्लेसमेंटला विथ रिस्पेक्ट टू टी डिराईव्ह करायला लागेल. दॅट इज व्ही इक्वल टू डी एस बाय डी टी. सो व्ही इक्वल टू सर्वात आधी आपण इक्वेशन नंबर 1 म्हणू. या इक्वेशनवरूनच आपण म्हणजे इक्वेशन 1 डी एस बाय डी टी करू आपण. पहा, ए साईन ओमेगा टी. आता साईनचा डिरेव्हेटिव्ह कॉस. ए हा कॉमन राहील म्हणून ए आपण बाहेर लिहायचा सर्वात आधी. तर आपण ए ॲज इट इज लिहू. आता साईन ओमेगा टी. आता साईन ओमेगा टीचा जर डेरिव्हेटिव्ह काढला काय येईल? कॉस ओमेगा टी. पण ओमेगा काय राहील? पुन्हा बाहेर येईल. तर आपलं जे येईल ॲन्सर दॅट इज ए ओमेगा कॉस ओमेगा टी. दॅट इज द इक्वेशन नंबर 6. आता जर मला वेलॉसिटी माहीत असेल तर मी वेलॉसिटीहून ॲक्सलरेशन काढू शकतो. सो माझा जो ॲक्सलरेशनचा जो फॉर्म्युला राहील ना तो राहील ए दॅट इज ॲक्सलरेशन चेंज इन वेलॉसिटी विथ रिस्पेक्ट टू टाईम. आता पहा, सर्वात आधी कॉसचा डेरिव्हेटिव्ह मायनस साईन. तर जी मी मायनस साईन जे राहील ना मायनस जे राहील ना ते बाहेर क्लिअर बरोबर. ए ओमेगा ॲज इट इज राहील. तर ए ओमेगासुद्धा मी लिहून देतो. आता पहा, कॉस ओमेगा टीचं काय येईल म्हटलं मी? साईन ओमेगा टी. आणि ओमेगा पण बाहेर येईल म्हणजे ओमेगा इंटू ओमेगा दॅट इज ओमेगा स्क्वेअर. ओमेगा स्क्वेअर जर इथे मी लिहिलं बरोबर, कॉसचं लावतं म्हणजे मायनस साईन. तो मायनस तर पहिलेच बाहेर लिहिला. दॅट इज साईन ओमेगा टी. दॅट इज द इक्वेशन नंबर 3. थर्ड इक्वेशन आलं आपल्या अशा जे आता जे 3 इक्वेशन आहे, इक्वेशन 1, इक्वेशन 2, इक्वेशन 3 येऊन आपण ड्राफ्ट काढू शकतो. फॉर डिफरंट फेजसाठी आपण ड्राफ्ट काढू शकतो. तर सर्वात आधी आपण एक टेबल बनवली. त्याच्यामध्ये सर्वात आधीचा जो राहील ना तो राहील टाईम. आता बघा, टाईम हा लेटरनं आपण स्मॉल टीनं इथं डिनोट केला आहे. ॲज इट इज आपण तो कॅपिटल टीसुद्धा घेऊ शकतो. पहा, सर्वात आधी लक्षात ठेवायचं फिजिक्समध्ये ड्राफ्ट काढताना जे टाईम राहील ना ते नेहमी एक्स ॲक्सिसवर राहील. कारण फिजिक्समध्ये खूप ग्राफ आहे त्यामुळे म्हणजे भरपूर ग्राफ असतात आणि म्हणून आपण जो टाईम आहे तो नेहमी एक्स ॲक्सिसवर देतो. पहा, सर्वात आधीचा जो पॉईंट राहील तो राहील 0. आता 0पासून जेव्हा टाईम आपण सुरुवात करतो ना तर सर्वात आधी जो पॉईंट आहे ना तो राहील T/4. सपोज या 0 जो आहे ना 0ला मी ए म्हणतो आणि ह्या T/4ला मी बी म्हणतो. म्हणजे हा जो डिफरन्स आहे तिथे ह्या T/4. मग जर मी समोर जर गेलो T/4च्या समोर जर गेलो तर समोरचा समजा पॉईंट माझा इथून सी राहील. मग ते पण डिस्टन्स तिथे राहील T/4. पण T/4 प्लस T/4 जर मी केलं तर मला जे सी पॉईंटचं जे आन्सर आहे ते मिळेल. आता T/4 प्लस T/4 4 4 जा 16 आणि 4 प्लस 4 दॅट इज 80. सो 8 1 2 दॅट इज T/2. म्हणजे जो सी पॉईंट राहील ना तो माझा भेटेल T/2. सिमिलरली समोर जर त्यामध्ये मी T/4 ॲड केले तर मला पॉईंट डी मिळेल. कारण छोटा डिफरन्स इथे आहे T/4. जर मी T/2मध्ये T/4 ॲड केले, इथेच मी T/4 ॲड करतो. पहा तिथे याचं 4 2 जा 8 आणि दॅट इज 60. म्हणजे इथे जर मी भाग फोडला तर इथे जाईल 2 3 जा 8, 2 4 जा 8, सॉरी 2 3 जा 6 आणि 2 4 जा 8 ना दॅट इज 3/4. दॅट इज 3T/4. हे राहील माझं डी पॉईंट. आता डी पॉईंटमध्ये जर समोरचा जर पॉईंट काढायचा असेल तर त्याच्यामध्ये सुद्धा मी T/4 ॲड करेल. तर जे माझं ॲन्सर दॅट इज अ टी बरोबर. मग आता या सर्व व्हॅल्यू मी या टीमध्ये लिहितो म्हणजे या टाईमच्या याच्यात लिहितो, टेबलमध्ये लिहितो. पहा, पहिला 0, नंतरचा T/4, नंतर लिहितो T/2, नंतर लिहितो 3T/4 आणि नंतरचा लिहितो टी. आपण यामध्ये सर्वांना पण कॅपिटल टी लिहिलं तरी चालते. आता दुसरा जो आहे मी तुम्हाला आधी सांगितलं की ओमेगा टी इज अ फेज. सो फेज इज इक्वल टू ओमेगा टी. आता पहा, ओमेगा म्हणजे काय होते? ट्वाईस पाय अपॉन टी आणि इंटू टी म्हणजे टाईम. आता पहा, याला आपण इथे सॉल्व करू. ट्वाईस पाय अपॉन टी इंटू सर्वात आधी जो होता तो 0 म्हणजे 0ला मल्टिप्लाय तर 0 जाईल. आता दुसरं पहा T/4 जे आहे तर आपण इथं T/4 लिहू. टी कॅन्सल होईल आणि 2 1 जा 2, 2 2 जा 4 दॅट इज 2 2 जा 4 दॅट इज π/2. सो माझा जो फेज राहील पहिला आधी तर 0 राहील, दुसरा राहील π/2. समजलं बेटा कसं आलं तर? आता सिमिलरली आपण तसंच करायचं. इथे येईल पाय, इथे येईल 3π/2 आणि इथे येईल 2π. समजलं? फेज समजला. आता आपण सर्वात आधी काय करू, जे डिस्प्लेसमेंट आहे त्यामध्ये आपण या फेजचा व्हॅल्यू ठेवू आणि डिफरंट टाईमसाठी व्हॅल्यू काढू. पहा,
सो तरी डिस्प्लेसमेंट देतो. डिस्प्लेसमेंट ए साईन ओमेगा टी. मग आता जर आपण व्हॅल्यू ठेवली तर ओमेगा टी म्हणजे 0 जर ठेवली तर साईन 0 0. आता सिमिलरली साईन पाय बाय 2 दॅट इज साईन 90. साईन 90 मीन्स 1 इंटू ए दॅट इज ए साईन पाय. आता साईन पायची जी व्हॅल्यू आहे आपली दॅट इज 0 म्हणजे 0 इंटू ए दॅट इज 0. 3 पाय बाय 2 याची व्हॅल्यू काय येईल आपली दॅट इज -1 इंटू ए दॅट इज -a. सिमिलरली साईन 2 पाय. साईन 2 पायची व्हॅल्यू 0. समजली इथपर्यंत? दिसत आहे नाही? हो मी बोलतो देतो याला. पहा दुसरं आपलं काय करायचं वेलॉसिटी. आता वेलॉसिटीसुद्धा पहा कारण ए ओमेगा कॉस ओमेगा टी. सो कॉस 0 किती असते बेटा? कॉस 0 असते 1 इंटू ए ओमेगा दॅट इज ए ओमेगा. आता कॉस पाय बाय 2 म्हणजे किती येईल? जर कॉस पाय बाय 2 पाहिजे असेल तर आपल्याला 0 येईल. बरोबर आहे. म्हणजे कॉस 90 0 इंटू ए ओमेगा 0. आता सिमिलरली जर आपण पाहिलं जे कॉस पाय आहे तर कॉस पाय व्हॅल्यू आणि इंटू ए ओमेगा म्हणजे कॉस पाय इज -1 इंटू ए ओमेगा दॅट इज -a ओमेगा. आणि पुन्हा जर आपण त्याचप्रमाणे पूर्ण व्हॅल्यू जर ठेवत राहिलो तर आपण पूर्णपणे दिसत नाही आहे त्या प्रकारे आपला हा पूर्ण टेबल येईल. समजतं इथपर्यंत? आता पहा शेवटचं जे इक्वेशन आहे दॅट इज कोणचं आहे आपलं ॲक्सेलरेशन. ते आपण यामध्ये सुद्धा ओमेगा टीची व्हॅल्यू आपण 0 पाय बाय 2 पाय 3 पाय बाय 2 आणि 2 पाय ठेवायची आणि -a ओमेगा स्क्वेअर आहे. तर सरळ सरळ आपल्याला जे ॲन्सर मिळेल ते आपण लिहू. पहा साईन 0 इंटू धिस व्हॅल्यू काय होईल बेटा 0. बरोबर आहे. मग त्याचनुसार आपल्याला पूर्ण व्हॅल्यू ठेवायचं आहे आणि त्याला -a ओमेगा स्क्वेअरनं मल्टिप्लाय करायचं आहे. त्याप्रमाणे आपला एक पूर्ण जो टेबल आहे तो खालचा जो टेबल आहे तो पूर्ण बनला असा. बरोबर आहे. आता पहा डिस्प्लेसमेंट आहे, वेलॉसिटी आहे आणि ॲक्सेलरेशन आहे. ह्या तिन्हीच्या आपल्याला व्हॅल्यू भेटल्या आहे. तर आपल्याला टाईमच्या वर्सेसमध्ये आपण त्याचा ड्राफ्ट काढू. एक जी हायेस्ट पोझिशन राहील दॅट इज ए. पहा हे जो फेज आहे आणि हा जो टाईम आहे म्हणजे टाईम आपण एक्स ॲक्सिसवर घेऊ. बरोबर. हा कसा आला मी तुम्हाला इथे सांगितलं आहे T/4 नंतर T/2 नंतर 3T कसा आला. त्यामुळे हे 8 झालं आणि त्यानंतर आपल्या ह्या व्हॅल्यू झाल्या. आता आपण याचा काय करू ड्राफ्ट करू. तर ड्राफ्ट काढण्यासाठी डिस्प्लेसमेंट माहीत आहे आपल्याला, वेलॉसिटी माहीत आहे, ॲक्सेलरेशन माहीत आहे. तर सर्वात आधी आपण आता हा फेज पण सुद्धा माहीत आहे. त्याचा ड्राफ्ट जर मला काढायचा असेल तर मी याचं पेज म्हणजे नेक्स्ट पेजवर काढतो. पहा काय आहे. सर्वात आधी मी तुम्हाला सांगितलं आहे जे माझं काय राहील म्हणजे टाईम राहील ते कशावर राहील बेटा एस ॲक्सिसवर. आणि वाय ॲक्सिसवर काय राहील बेटा वाय ॲक्सिसवर जे राहील माझं ते राहील सपोज जे हायेस्ट व्हॅल्यू आणि लोएस्ट व्हॅल्यू दॅट इज प्लस आहे आणि मायनस आहे. सो मी सर्वात आधी टाईम लिहून देतो दॅट इज 0 T/4 T/2 3T/4 आणि जे शेवटचं दॅट इज टी. बरोबर. आणि हा आपला सरळ लाईन सरळ आली समजून घ्या. दिस इज वाय ॲक्सिस. आता पहा वाय ॲक्सिसवर म्हणजे जी सर्वात जास्त जे डिस्प्लेसमेंट आहे ती आहे प्लस ए आणि सर्वात कमी दॅट इज -a. -a 0. पहा बरोबर आहे. आता आपल्याला जर हा ड्राफ्ट काढायचा असेल पहा इथे मी व्हॅल्यू दिलेला आहे सर्व. तर हा ड्राफ्ट कसा निघेल आपला 0 आहे. त्या 0पासून सुरुवातीला चालू होईल. तर 0पासून सुरुवात झाल्यानंतर 0पासून तो एला गेला, ए नंतर 0ला गेला, 0 नंतर -aला आहे, -a नंतर 0ला आहे. मग त्याला फेज पण दिला म्हणून आपण सर्वात आधी फेज लिहून घेऊ. पहा इथं 0 फेज राहील म्हणजे फेज पण मी एस ॲक्सिसवर लिहितो दॅट इज 0. नंतर येईल π/2. पहा सॉरी आपण लिहूनच घेऊ दॅट इज π/2. नंतरचं येईल पाय, नंतरचं येईल 3π/2, नंतरचं येईल 2π. समजलं. तर हे जी आहे हे प्लस एची ही लिमिट राहील आणि मायनस एची ही लिमिट राहील. बरोबर. आता जर आणि हे पहा हा ड्राफ्ट असा येईल आपला दॅट इज साईन आणि तो साईन कर हे असा नाही आला पाहिजे. असे म्हणजे असे पॉईंट नाही आले पाहिजेत. कळ असा स्मूथली यायला पाहिजे. पहा नंतर किती होतं पायसाठी जी व्हॅल्यू होती ती होती दिसत नाही आहे ना. पायसाठी 0 होती. तर पायसाठी व्हॅल्यू 0. बरोबर आहे. 0 नंतर 3π/2 साठी -a आणि -a साठी म्हणजे नंतर 2π. हा झाला आपला कशाचा ड्राफ्ट. हा ड्राफ्ट झाला फॉर डिस्प्लेसमेंट. शब्द किती मस्त वाटते डिस्प्लेसमेंट. आता दुसरा पॉईंट आता ॲझ्युम करा ही लाईन सरळ आहे. आता बघा सेम आपण हेच पॉईंट लिहू दॅट इज π/2 सो दॅट इज T/4. सो दुसरा पॉईंट राहील आपला पाय. सो दिट इज T/2. तिसरा पॉईंट राहील म्हणजे तिसरा जो फेज आहे आपला तो किती राहील बेटा 3π/2
म्हणजे त्याला तिथे 3t/4 कॅपिटल स्मॉल लिहिलं तरी चालते. 2 पाय दॅट इज अ टी. आता हा सॉरी इट इज अ एस ॲक्सिस, बरोबर आहे, दॅट इज अ टाईम, आणि दिस इज वाय ॲक्सिस. आता या वाय ॲक्सिसवर सर्वात जास्त जी ॲम्प्लिट्यूड राहील ते किती राहील बेटा, आपण जे आधी पाहिली होती. तर पहा मी ते डिस्प्लेसमेंट आणि व्हेलॉसिटीसाठी लिहिलं आहे. पहा तिथे सर्वात जास्त समोर होतं सर्वात जास्त ए ओमेगा आणि सर्वात कमी मायनस ए ओमेगा. सो मी इथे पॉझिटिव्ह ए ओमेगा लिहितो आणि इथं मायनस ए ओमेगा लिहितो. समजलं. आता पहा काय करायचं आहे आपल्याला आता काय करायचं आहे सर, ड्राफ्ट काढायचं आहे. त्या ड्राफ्टसाठी मी तुम्हाला काय सांगतो, पहिलं पहा 0साठी π/2साठी π/3π/2साठी आपल्याला व्हॅल्यू माहिती आहे. तर सो पहा ए ओमेगापासून स्टार्ट झाला, पायसाठी मायनस ए ओमेगा, त्यानंतर 0, नंतर त्यानंतर काय आला आपलं प्लस ए ओमेगा. हा झाला आपला ड्राफ्ट कशासाठी, व्हेलॉसिटी. आता पाहू आपण ॲक्सिलरेशनसाठी. तर ॲक्सिलरेशनसाठी सेम व्हॅल्यू आपण लिहून घेऊ, दॅट इज पुन्हा π/2 π/3π/2 अँड 2 पाय. सिमिलरली टाईम पण लिहून घेऊ, त्यासाठीच आपण साधी टाईमच लिहिला इथे. पहा याची पण हायेस्ट व्हॅल्यू द्या प्लस ए ओमेगा स्क्वेअर आणि स्मॉलेस्ट व्हॅल्यू मायनस ए ओमेगा स्क्वेअर. तर या व्हॅल्यू आपण यामध्ये ठेवू. पहा आता आपला जो ड्राफ्ट आहे तो ड्राफ्ट कसा येईल, 0पासून आला होता, 0 नंतर मायनस ए ओमेगा, दॅट इज नंतर 0 प्लस ए ओमेगा, नंतर असा ड्राफ्ट आला. हा ड्राफ्ट काय झाला बेटा आपला. आता यावरून जर आपल्याला कन्क्लुजन लिहायचे असेल तर आपण या ग्राफने कन्क्लुजन काय लिहू शकतो, जी ह्या तिन्ही याची जे कर आहे ना, ही कशी आहे, दॅट इज अ हार्मोनिक कर, म्हणजे दॅट इज अ साईन अँड कोसाईन कर. तर आपण इथे लिहून दॅट इज अ साईन अँड कोसाईन कर, बरोबर आहे. त्यानंतर ही जी आहे हे काय होत आहे, व्हॅरी विथ द हार्मोनिकली व्हॅरी विथ टाईम, म्हणजे प्रत्येक जो ड्राफ्ट आहे तो टाईमसोबत एक हार्मोनिकली व्हॅरी होत आहे, बरोबर आहे. म्हणजे सो दुसरा जो पॉईंट आहे तो मी लिहू शकतो इथं, टाईम हार्मोनिकली व्हॅरी झाला. हा झाला आपला दुसरा पॉईंट. तिसरा पॉईंट आपण यामध्ये लिहू शकतो, ती जी डिस्प्लेसमेंट आणि वेलॉसिटी आहे यामधला जो फेज डिफरन्स आहे तो आहे आपला π/2 रेडियन. आणि सिमिलरली आपण असं पण लिहू शकतो की जो वेलॉसिटी आणि ॲक्सलरेशनचा जो फेज डिफरन्स आहे तो सुद्धा π/2 रेडियन आहे. मग तिसरा पॉईंट आपण काय लिहू शकतो, देअर इज अ फेज डिफरन्स बिटवीन डिस्प्लेसमेंट अँड वेलॉसिटी इज अ π/2 रेडियन. सिमिलरली वेलॉसिटी अँड ॲक्सलरेशनचा पण जो फेज डिफरन्स आहे तो पण आहे π/2 रेडियन. इथपर्यंत समजलं, म्हणजे आपले 4 पॉईंट झाले. बट डिस्प्लेसमेंट आणि जर ॲक्सलरेशन जर आपण बघितलं ना, त्याचा फेज डिफरन्स आहे तो आहे π रेडियन. इथे सर्व कन्क्लुजनचे पॉईंट मी ॲड केलेले आहे.